अरे हा भादवे कुठे आहे? अरे फोनवर कसला बोलतोस? तू तू जाऊन घेऊन ये त्याला. हा आलाय, थांब. मी लक्ष्मणप्पा शिवशंकरप्पा भादवे की हो. मी महालक्ष्मी शिवशंकर भादवे. अरे ओळख कसली करून देताय? किती उशीर झाला? वेळ बघा. अहो घड्याळ आपल्यासाठी असतं का आपण घड्याळासाठी? पुरे प्रवचन पुरे. चला कामाला लागा. सळून देतो तुमचं सगळं साफ. काय म्हणजे एकदा भाजी टमाटे काकडी साफ करून अशी फोडणी टाकली की पंगत तयार बघा. कसली तयार? अरे भांडी उतरायची तुमची अजून. चला निघा. किती वरडते हो. आले एकदा. अहो इथे बोलत काय बसलाय? लवकर चला, मुहूर्ताची वेळ जवळ येते. व्याही जरा चिडले. का? आता काय झालं? अहो काय तर म्हणे फेट्याचा तुरास सुटलाय. ठीक आहे, तुम्ही व्हा पुढे, मी येतोच. अहो काय पुढे व्हा, मी कसं सांगणार? तुम्ही चला अगोदर. अहो मला इथून हलता येणार नाही. का? ते पोपटराव चोचे मुलाचे काका ते येत आहे, त्यांच्या स्वागताला उभा आहे मी इथे. ते चोचे का टोचे येतील नंतर, तुम्ही अगोदर चला. ठीक आहे, चल. चला. हा हॅलो. हा पोचलो रे. काय कोणी दिसत नाही पण इकडे. अरे कोणी आहे की नाही स्वागताला? थांबू की जाऊ मी? काय प्रकार आहे? ए चल चल. अरे यार कोणी आहे का रे? भिकारी पाहुणे, काय भिकारी डेकोरेशन. सर आमच्या भावाला पण कुठून आहे सोयरी सुचली काय माहिती. अंगाला हात लावतो. ए चल बाजूला भिकारड्या. ए बल्लाळ गुरुजी, आज समजा गाशा गुंडाळायच्या. हा आणि अनाथ पोरांना घेऊन जायच्या. तुझं हे आपलं घर ना आता जमीनदोस्त होणार हाय. गुरुजी तुम्ही घाबरू नका. साविता येते पैसे घेऊन याच्या तोंडावर मारायला. असं साविताईचा चमचा? आणि कोण आहे रे तुमची ती साविताई? पावसाळ्यातलं ऊन आणि अंधारातला उजेड आहे साविताई. बाप्पाचा आशीर्वाद आणि आपल्या घरचा आधार आहे साविताई. ए चल हो बाजूला. लाथ घालू काय तुझ्या? सगळे कपडे खराब केले झाले. चल ले घेऊन, नाही तर मरशील माझ्या हातून. लक्षात ठेव. अरे जनाब क्या कर दिया आपने? उठिए उठिए यहाँ से. क्या पूरा इत्तर खराब कर दिया ना सांप का. उठिए, आपको पता भी है सांप कौन है? क्यों तकलीफ दे रहे हो? अब खाई ना मार. चलो उठो. आपण कोण? पावसाळ्यातलं ऊन आणि अंधारातला उजेड आहे साविताई. बाप्पाचा आशीर्वाद आणि आपल्या घरचा आधार आहे साविताई. इस नाचीज को रुखसाना कहते हैं. और आपकी तारीफ? मी पोपटराव चोचे, मुलाचा काका. आप हो द पोपटराव सोचे. बेवकूफ, बेहया, बेशरम, बेमुरब्बत. तुला शरम नाही वाटत? साबना तकलीफ देतोस? हा उठ इकडून. तुला माहिती तरी आहेत का कोण आहेत ते? ठीक तो हो ना? जी तुमचे डोळे इन आंखों की मस्ती में हजारों हैं. आपण या लग्नात काय करताय? हुलिया बदलने आई हूँ. जी दुल्हन का. अच्छा, ब्यूटिशियन है. ब्युटी पार्लर वाली म्हणा की मग. आपका बदलना है? काय? हुलिया. तुमचा नंबर मिळेल का? शादी में रहेंगे ना? हाँ तो मिलते रहेंगे. जी फिर मिलेंगे. जरूर.
तुझ्या नानाची टांग सोच है। अरे 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 जनाब, कहाँ जा रहे हैं आप? आइए इधर, भगवान के घर देर है अंधेर नहीं, आइए आइए। ये लीजिए। साहब ने दिए है, नाम याद रखना, पोपट राव चोचे। इन आंखों की मस्ती में हजारों है। सरबत पिनार जोमात, माणूस जाणार कोमात, बेशुद्ध पडणार। सिर्फ चेहरे पर रंग पोतने से कुछ नहीं होता, नूर तो तभी खिलता है जब कोई दिल से खुश हो। है मोहतरमा, अरे जरा मुस्कुरा तो दो। कैसा लगा मेकअप? एक मिनिट आई, रुखसाना आपा, खरंच तुमच्या हातात फार जादू आहे हा। किती छान तयार केले माझ्या मुलीला। आई किती गोड दिसतेस तू। हे बघ, मला काम आहेत, मी जाते, तू अजिबात टेन्शन घेऊ नको हा। छान मस्त दिसतेस एकदम। महालक्ष्मीची स्पेशल लेमन टी आणली बघा, फक्त नवरी मुलीसाठी आणि आमच्या रुखसाना आबासाठी। पिऊन सोडा बघा, सोडा नका पिऊ, लेमन टी पिऊन सोडा बघा। आई आई हो, काय मेकअप केला आमच्या रुखसाना आबाना, एकदम टकटका टकटका। रुखसाना, तुम्ही दोघे एकमेकींना ओळखता का? नहीं, इसको? हाँ नहीं 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 नहीं, अरे वो क्या है ना, मैं बहुत शादियों में जाती हूँ ना, तो इसलिए लोग पहचानते हैं मुझे। मैं नहीं उसको पहचानती। हाँ। रुखसाना, मला जरा ती आगाऊच वाटते। हाँ मला पण। तू जरा तिला बाहेर जायला सांग ना। बिलकुल बिलकुल, सगळं सामान पडलंय ना इथे, चोरी वगैरे। हाँ बराबर बोला आपने। हाँ।
आप रुको, मैं आती हूँ। ए लड़की, क्या नाम है तेरा? महालक्ष्मी। हाँ, महालक्ष्मी। बाहर चलो, मैं बाहर की सैर कराती हूँ। सॉरी। किती वेळा सांगितलंय चमके, नाही ओळख दाखवायची म्हणून. नाहीतरी आपल्याला कालवू माती खायचीच असते. सॉरी ना. नाही सॉरी काय, एक कामच करणार. तुझी जीभ ना अशी कर 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 शिवूनच टाकणार. मग बोल सॉरी. दादासाहेब असं करू नका हो. मी पाया पडतो तुमच्या. हो, त्यांच्याशी काय बोलताय, माझ्याशी बोला. नाही तुमचं बरोबर आहे पोपटराव, पण यादीत कबूल केल्याप्रमाणे सर्व काही दिलंय. उलट 10 तोळे जास्तच घातले मुलीच्या अंगावर. अहो ते तुमच्या मुलीसाठी, तुमच्या मुलीची हौसमौज झाली. मुलाचं काय, त्याची हौसमौज नको. अहो पण इतक्यात एवढी मोठी गाडी कशी आणू, तुम्ही सांगा ना. हो मोरे, एकदा सांगितलं ना, मांडवा बाहेर गाडी आणि मुलाच्या हातात चावी, तरच मुलगा बोल्यावर चढतो बघा. तोपर्यंत चावी त्याच्या हातात येत नाही, तोपर्यंत मी काय मांडवात येत नसतो. आणि मी मांडवात येत नाही म्हणल्यावर मुलगा पण काय येत नसतो. काय रे, जाशील का? अहो सगळी पाहुणे मंडळी आली, सगळी तयारी झाली. सॉरी काका, जे काय म्हणताय ते तुम्हाला करावंच लागणार आहे, कारण काका कोणाचंही ऐकून घेणार नाहीये. हो मोरे, हे भीक नाही मागत आहे आम्ही. तुमच्या मुलीच्या ऐशोआरामाचा विचार करूनच मागणी घातली. होत असेल तर बघा, नाही तर वरात माघारी फिरलीच म्हणून समजा. वरात जर आता मागे फिरली तर मला जीव द्यायची पाळी येईल. द्या मग, तेवढीच लोकसंख्या कमी होईल जगाची. दादासाहेब हे काय ऐकत, चल रे चल. असं नका करू. अहो हा पोपटराव तर लईच स्कॅमर बंड्या दिसतोय. याची प्रॉपर लेवल करायला लागते. ए किती वेळ झाला हलवते रे ते. बिर्याणीचं खिचडी झालं की रे ते जा. ती बाई काय करायला बघ जा. गोल गोल करायला का चौकोनी करायला चपाती. उगाच आपलं बसले हलवत चाल तिकडे. खिचडीच झाली. काय झालं आपला? अरे ते पोराकडचे पोपटराव स्कॅमर बंड्याच निघाले. असू दे ना, त्याचं पण तिकीट फाडू ना आपण. एक नंबरचा हराभरात जळत होता बाबाई. त्याची लेवल तर करायचीच आहे, पण आता प्लॅन थोडा चेंज आहे. जो हुकुम आपा, पण करायचं काय? पोरीकडच्यांना कॉफी आणि पोराकडच्यांना ट्रॉफी. म्हणजे फक्त पोराकडच्यांना लुटायचं, पोरीकडच्यांना नाही? हो, कारण पोरीकडचे गरीब आहेत आणि त्यांना नाही त्रास झाला पाहिजे. अगं पण ही रव्यातनं मोहरी काढायची कशी? त्याच्या हाताला अत्तर लाल, त्याचा लुटला मान. बर्फी की पेढा म्हणजे पोरीकडचे का पोराकडचे? मुलीकडचे. हे तुमच्यासाठी नसती, तुमच्यासाठी स्पेशल आणती. हो, आता शरबत पिऊन सगळे बेहोश होणार, पण लुटणार फक्त मुलाकडच्यांना.
चला रे चला चला पटकन चला चला. काका हे काय आणि तुमच्या डोक्यावर बघा काय लिहिलंय. चम्मा आयला ए कोण आहे रे? ए उठा दीपक सचिन उठा. ए उठा रे. मला कोण आहे रे? अरे कोणी केलं? काहीतरी राहिलंय. आल्यानंतर कोल्यानंतर छू. थांबा थांबा थांबा. हुंडा मांगने वाले तेरा मुंह काला. आता कसं लेवल वाटतंय ना. अरे हे औषधाचा इफेक्ट झाला का नाही याच्यावर? अजून उभं कसं काय? बघते बघते कसं. 1 2 3. वाव. ज्याच्या हातावर लाल पास त्याचा माल लंपास. कोणी इथून चला तुम्ही मागे. चला मागे. कोणी जाणार नाही. कोणी जाणार नाही इथून. मी पोलिसांना फोन करतो. आम्ही लुटल्या गेलोय. बर्बाद झालोय आम्ही. काय नाव आहे? काय नाव इथल्या कार्यालयाचं? खरे खरे मंगल कार्यालय. हॅलो हॅलो पोलीस स्टेशन. साहेब लवकर या इथं. खरे मंगल कार्यालय. अहो लुटल्या गेलो. जबरी चोरी झाली साहेब इथं. लवकर या तुम्ही. या बरं पटकन. पोलीस आली का? अरे फोन केल्या आला तुम्ही? तसं एक महत्वाचं चेरी ऑन टॉप काम राहिले. सेंड. कसला व्हिडिओ आणि कुणाला सेंड केलास? पोलीस. पोपटराव चोचे तुम्हीच का? हो साहेब मीच पोपटराव चोचे. मीच फोन केला होता तुम्हाला. बघा ना साहेब काय अवस्था केली आमची. अरे याच्यापेक्षा वाईट अवस्था करतो तुझी. हुंडा मागतोस काय? चल तुला दाखवतो. हवालदार घ्या यांना पण आतमध्ये. यांना पण. चला तुम्ही पण. चला तुम्ही पण. चला चला. बाबा मला त्या चोरांना भेटायचंय. का? त्यांना थँक्यू बोलायचंय.
नाही करत आपण, लेवल करतो. लेवल. हा मामा तू दारूची पूजा का करतोस रे? बस तिथं बस. नॉनसेन्स. हे का दारू आहे? अरे हा तर सत्यवाचा अमृतरस आहे. म्हणजे अगं सत्यवाचा अमृतरस म्हणजे तो दारू पिऊन कुठं खरं ओकू नये म्हणून पूजा करतो तो. मदर माऊलीचा फोन आहे. हॅलो हॅलो हा सावे, कस झालं ग लगीन? अगं एकदम बेस्ट. नवरी कशी दिसत होती ग? नवरी कशी दिसत होती? अगं काय सांगू, एकदम कडक. चमकी आहे का तिथं? चमकी कशी असेल इथे? काय पण काय बोलते मदर माऊली? नाही, तिचा आवाज आलाय मला. मला वाटतंय ती तिथंच आहे. तरी म्हणते गल्लीत दिसना झाल्या. अगं तिचा आवाज ऐकला जाय. अगं अगं ते अगं तू म्हणलंस ना मला की कसं झालं लग्न, तर मग मी तिच्या स्टाईलनं म्हणलं एकदम कडक असं म्हणलं मी. करेक्ट म्हणलं ना? अच्छा तसं होतं का ते? तर छपरीची स्टाईल नको मारत जाऊस. हा छपरीच आहे ती. पण मला सांग, ती पार्टी खुश होती ना तुझ्या? अगं खुश म्हणजे एकदम खुश. ते म्हणले आम्ही राजे असतो ना तर सगळे दागिने तुम्हालाच दिले असते. असं होय? गुणाची ग माझी माहिती. मला सांग परत कधी येणार आहे घरी तू? अगं मदर माऊली निघताना 38 वेळा तरी सांगितलं असेल तुला. एक लई मोठी ऑर्डर आली आहे, ती झाली की निघतेच आहे. बरं आता मला उद्याचं प्लॅनिंग करायचंय. प्लॅनिंग? अगं म्हणजे ते उद्या मेहंदी, मेकअप, हेअर अशी मोठी ऑर्डर आहे त्याच. असं होय? लई मोठी ऑर्डर आहे का? बर बर बाई, ते प्लॅनिंग का काय कर. देवाकडे मी प्रार्थना करते तुझी ऑर्डर चांगली पार पडू दे. हा बर चल, ऑल द बेस्ट. बरं ठेवू का? ठेवू नको. सावे सांभाळून राहा. लग्नात लई चोऱ्या माऱ्या होत्यात. सगळं सामान जपून ठेव. काय ठेवू का? हॅलो हा ठेवते. हा काय म्हणल्या ताई साहेब? ऑल द बेस्ट सांगितलंय. हॅलो, उद्या पिंपरीला ये, पैसे देते. आता एकदा देते म्हणलं ना, परत परत नको विचारू. कसले पैसे आणि कुणाला देतेस? त्या फुलचंद शेठची माणसं उरावर बसली आहेत उधारीसाठी.
बल्लाळ गुरुजींच्या आपल्या घरची फी अडकली. कशाला कुणाला पण उरावर बसवून घेतेस ग? ए या बाबतीत नाही हा. हे बघ सावे, नाही, त्या पोरांची जिम्मेदारी आहे माझी. त्यांची तरी शिक्षण पूर्ण झालीच पाहिजेत. सावे, तू खरंच ब्युटिशियन म्हणून जाणार आहेस का? हो मग, ऍडव्हान्स घेतलाय. मला सांग, तू इतक्या मुलींना सिंड्रेला करतेस, मग तुझा बोट घेऊन येणारा राजकुमार कसा असावा असं वाटतं ग तुला? ए असं काय नाहीये बघ, काय पण विचारते. सांग ना. रीमेरो. असं काही नसतं आयुष्यात. हा, पण तू आता जे ड्रीम हाणून आली त्यातला हिरो कोण होता ते सांग मला. माझा ड्रीम हिरो का? कसा होता? त्याने एंट्री घेतली ना की असं वादळ यायला पाहिजे. काळजाचा ठोकाच चुकला पाहिजे. डोक्यात कसं अशी घंटी वाजली पाहिजे. आणि तो दिसला की गा 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 नुसता उरात वणवा पेटला पाहिजे.